नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय गजानन. मी अर्चना स्वागत करते आहे तुमचं आपल्या नमोसंभवामी या चॅनल मध्ये. चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा, साखरेची गाठी आणि कडुंबाचा तुरा, मंगलमय गुढी लाली भरजरी खण, स्नेहाने साजरा करा पाडव्याचा सण. तुम्हा सर्वांना गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. या दिवशी विजयाचे प्रतीक म्हणून घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान रामाने बळीचा वध केला. तो दिवस चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा होता. म्हणून दरवर्षी हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो आणि विजयाची पताका फडकवली जाते. हिंदू धर्मात गुढीपाडवा हा खूप महत्त्वाचा सण मानला जातो. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक, त्यामुळे नवीन गोष्टी सुरू करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे या सणाचं महत्त्व अधिक आहे. दारी उभारलेले गुढी हे विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. गुढीपाडव्यापासून राम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाला सुद्धा प्रारंभ होतो. तर अशा या शुभ सणाच्या अगोदर आपण आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये जर काही बदल केले तर ते आपल्यासाठी अतिशय चांगलं राहते. आपल्यासाठी नवीन प्रगतीचे मार्ग मोकळे होतात. आपल्या आरोग्याच्या दृष्टीने देखील ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गुढीपाडवा येण्याच्या अगोदर आपण आपल्या घरामध्ये कुठले बदल करायचे आहे, जेणेकरून आपले पुढचे वर्ष, संपूर्ण वर्ष हे अगदी आनंदाचे आणि भरभराटीचे जाईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. या दिवशी पंचांग बघायची गरज पडत नाही, कारण हा संपूर्ण दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी भगवंताची सेवा करण्याला जसं महत्त्व आहे तसंच अजूनही काही गोष्टी करण्याला महत्त्व आहे. तर गुढीपाडव्याच्या शुभ प्रसंगावरती आपल्याला आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे, कारण की हा नवचैतन्याचा दिवस आहे. आणि आपल्या घरामध्ये जर का स्वच्छता असेल, सगळीकडे साफसफाई टापटीपणा असेल तर आपल्यालाही छान वाटते आणि माता लक्ष्मीचा देखील वास अशाच ठिकाणी असतो. त्या घरामध्ये स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे आपण लक्ष द्यायचं आहे की आपल्या घरामध्ये कुठे अडगळ जमा व्हायला नको. काही कचरा असेल, काही भंगार असेल ते तुम्ही साफ करून घ्या, तो बाहेर फेकून द्या. काही चपला असतील, ज्या तुटक्या फुटक्या चपला असतील त्या फेकून द्या. घरामध्ये कुठलेही अडगळीचे सामान असेल, तुटलेले फुटलेले वस्तू असतील त्या आपल्या घरामध्ये ठेवू नका. घराची स्वच्छता करा, कारण की हे सणच आपल्यासाठी यासाठीच येत असतात की आपल्या घराची स्वच्छता झाली पाहिजे. रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याकडून घराची साफसफाई होत नाही. या सणाच्या निमित्तानं का होईना आपल्या घराची ही साफसफाई होत असते. तर त्यामुळे तुम्ही गुढीपाडवा येण्या अगोदर घराची साफसफाई नक्की करा. फाटके तुटके कपडे असतील ते सुद्धा तुम्ही घराच्या बाहेर काढून टाका. आणि एखादी वस्तू ज्याची तुम्हाला कधीच गरज पडली नाही, म्हणजे 10-12 वर्ष झाली ज्याची तुम्हाला गरज पडली नाही आणि ते तसेच पडून आहेत, तर ज्याची त्यांना गरज आहे त्यांना तुम्ही ते नक्की द्या, परंतु ती वस्तू ही उत्तम स्थितीमध्ये असावी. जी वस्तू खूप खराब झाली आहे आणि ती जर का आपण कुणाला दिली तर त्याचा त्या समोरच्या व्यक्तीला सुद्धा उपयोग होणार नाही. पण जी वस्तू खरंच चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि समोरच्याला त्याची गरज आहे ती तुम्ही देऊन टाका आणि त्याचे आशीर्वाद सुद्धा तुम्हाला नक्की लागतील. आपल्या घरामध्ये खूप मोठं घर आहे, परंतु त्या घरामध्ये कचरा पडलेला आहे, कपडे अस्ताव्यस्त पडलेले आहेत, फाटके कपडे पडलेले आहेत, रद्दी पडलेली आहे. अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीही आकर्षित होत नाही आणि अशा घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी खूप जास्त भरलेली असते. त्या घरामध्ये सतत वादविवाद, कटकटी, घरच्यांचे एकमेकांवरती प्रेम राहत नाही, ह्या सर्व गोष्टी होत असतात. आणि आपण विचार करतो की ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे होतात, परंतु ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. जीवन जगताना ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात. त्यामुळे आपण या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. तर हे सणवार आपल्याला त्याच्यासाठी लावून दिलेले आहेत की हे सणवार आले की आपण आपल्या घराची स्वच्छता करावी. थोडी जास्त नाही, अगदी दिवाळीसारखी करायची नाही, परंतु थोडीशी वरवरची का होईना स्वच्छता आपण करावी. रोज आपण करतच असतो, परंतु आपल्या घराची स्वच्छता हवी तशी होत नाही. त्यामुळे तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. घरामधील जाळे जळमटे देखील दर 2-3 दिवसांनी किंवा आठवड्यामध्ये होत असतात, ते देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे. कारण की गुढीपाडवा हा दिवस अत्यंत शुभ दिवस आहे, नवीन वर्षाची सुरुवात आहे. आणि आपल्याला जर का देवांना प्रसन्न करायचं असेल, म्हणजे सणवाराच्या दिवशी देवाचं प्रभुत्व हे जास्त असते. त्यामुळे गुढीपाडवा हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि त्या दिवशी आपल्याला स्वच्छताही करायला हवी. माता लक्ष्मीचे आपल्यावरती प्रसन्न राहते. माता लक्ष्मी प्रसन्न राहते म्हणजे त्याच आपल्याजवळ पैसा येईल असं नाही, परंतु जे काही आपले प्रगतीचे चांगले मार्ग आहेत ते खुले होतील. आणि पैसा सर्व काही नसते. आपले
आपल्याजवळ खूप पैसा आहे आणि आपलं शरीर साथ देत नाही, त्या पैशाचा काही उपयोग नाही, आपण त्याचा उपयोग घेऊ शकत नाही. त्यामुळे आपलं शरीरही चांगलं पाहिजे. म्हणजे घरामध्ये खूप पैसा आहे परंतु घरामध्ये नवरा बायकोचे सतत वादविवाद होतात, मुलं किरकिर करतात, घरामध्ये सतत कटकटी वादविवाद हे चालू असतात, तर त्या पैशाचा त्याचा काही उपयोग नाही. घरामध्ये आपलं सुख समाधान असलं पाहिजे. आपली लाईफ ही अतिशय बॅलन्समध्ये चालली पाहिजे. सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या सारख्याच प्रमाणात भेटल्या पाहिजे. त्यामुळे ह्या गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे की घरामधले जाळे जळमटं काढायचे आहे. घरातील अनवॉन्टेड वस्तू ज्या असतात, ज्या आपल्या कधीच उपयोगाच्या पडल्या नाहीत, त्या वस्तू आपल्याला बाहेर काढून टाकायच्या आहेत. मग तुम्ही बघा, तुमच्या नक्की लक्षात येईल की आपण खरंच खूप वर्षापासून ह्या गोष्टीचा उपयोगच केला नाही. आपल्या बायकांना खूप सवय असते की घरामध्ये नवीन वस्तू आणायच्या, परंतु जुन्या वस्तू आपण कधीच फेकत नाही. आपला जीव त्या गोष्टीमधून निघत नाही, परंतु खूप वर्षानुवर्ष गेलेली असतात की ती वस्तू आपण उपयोगच केलेला नसतो, ती वस्तू आपल्या उपयोगाचीच नसते. तर अशी वस्तू असेल तर तुम्ही जी एखाद्या गरजूंना देऊन टाका, किंवा ती चांगल्या सुस्थितीत असेल तर कुणाला देऊन टाका, किंवा ती सरळ फेकून द्या. कारण की ती वस्तू काहीच कामाची नाही आणि ती वस्तू फक्त आपल्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जीज क्रिएट करते. त्यामुळे तुम्ही लक्ष द्या, कुठे तुम्हाला घरामध्ये 100% काही ना काहीतरी असं मिळेलच जे आपल्या उपयोगाचं नाही. तर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला काही नवीन देव आणायचे आहेत, त्यांचीच तुम्हाला स्थापना करायची आहे. तर हा गुढीपाडवा हा अत्यंत शुभ मुहूर्त आहे. या दिवशी पंचांग बघायची गरज नाही, हा संपूर्ण दिवस खूप शुभ मानला जातो. तर त्या दिवशी तुम्ही नवीन देवांची स्थापना करू शकता, किंवा नवीन वस्त्र जे देवांना घालायचे आहे ते गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वस्त्र देखील आपण आपल्या देवांसाठी आणू शकतो. त्याचबरोबर समजा देवारा हा स्वच्छ नाही, म्हणजे असं होतं की त्याला तेलाचे डाग पडलेले असतात, आपला सतत तिथे देवघरामध्ये काही ना काहीतरी पूजा वगैरे काहीतरी सतत चालू असते, तर डाग पडलेले असतात. अगरबत्ती आपण लावतो, त्याच्या धुराने देखील देवाऱ्याचं एखाद्या वेळी जर का तुमचा संगमनेरचा असेल तुमचा, तर तो थोडा असा काळसर झालेला असेल तर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही तो संपूर्ण देवघर आपलं स्वच्छ करून घ्यायचं आहे. देवांसाठी नवीन वस्त्र तुम्हाला आणायचे असेल तुम्ही ते आणू शकता. नवीन देवांची स्थापना तुम्हाला करायची आहे ते तुम्ही करू शकता. रंगरंगोटी तुमचा देवारा जर का लाकडाचा असेल, खूप म्हणजे नवीन नसेल, थोडा सुस्थितीमध्ये चांगला असेल, तर तुम्ही त्याला रंगरंगोटी देखील करून घेऊ शकता. एखाद्याचा देवारा खूपच खराब झाला आहे आणि तो चेंज करायचा आहे, तर गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तुम्ही देवघर देखील तुमचं चेंज करू शकता. तुम्हाला एखादा नवीन ग्रंथ आणायचा आहे वाचनासाठी, तो देखील तुम्ही गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती तुम्ही तो ग्रंथ आपल्या घरामध्ये घेऊन येऊ शकता. ग्रंथ ठेवताना कधीही लक्षात ठेवायचं, ग्रंथ कधीही उघडे ठेवायचे नाही, कारण की ग्रंथामध्ये जी शक्ती असते ती चालली जाते. त्यामुळे तुम्ही ग्रंथ आणल्याच्या नंतर कधीही तो ग्रंथ त्याला एक कव्हर कपड्याची शिवावी, पिवळा किंवा लाल कपड्याची ग्रंथांना कव्हर शिवावी आणि त्यामध्येच तो ग्रंथ गुंडाळून ठेवा. आणि ग्रंथ कधीही उघडे ठेवू नये, ग्रंथ कधीही आपल्या एखाद्या कपाटमध्ये ठेवावेत. त्यासोबतच आपल्या घराच्या मुख्य दारावरती म्हणजे उंबरठ्यावरती आपण लक्ष्मीचे पावलं जर का चिपकवलेले असतील तर लक्ष द्यायचं आहे की आपल्याकडून त्या लक्ष्मीचा पावलाचा अपमान व्हायला नको. म्हणजे आपल्या घरी कुणी पाहुणे आले किंवा छोटी मुलं आली तर चुकून नकळत आपला त्याच्यावरती पाय पडू शकतो, तर त्यामुळे तुम्ही लक्ष द्या की आपला त्याच्यावरती पाय पडला नाही पाहिजे. जर तुम्ही प्लास्टिकचे किंवा कागदाचे किंवा कुणी चांदीचे सुद्धा लक्ष्मीचे पावलं त्या उंबरठ्यावरती लावतं, तर तुम्ही अशा वेळी तिथे न लावता आपल्या देवघरामध्ये आपण जेव्हा पूजा करतो तिथे सुद्धा ठेवलं आणि त्याची पूजा केली तरी चालते. किंवा गुरुवार असतो किंवा दिवाळी असते किंवा मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असतात, त्यावेळेस जर का आपण त्या पावलाची पूजा केली तरी सुद्धा चालते. परंतु असा बाहेर आपण ते न लावलेले बरे. आणि जेव्हा आपण रोज आपल्या दाराची स्वच्छता करतो, रांगोळी वगैरे काढतो, त्यामध्ये देखील आपण लक्ष्मीचे पावले काढतो, तिथे आपण हळदी कुंकू टाकतो. तर ह्या सर्व गोष्टी आपण लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठीच करत असतो. त्यामुळे पर्टिक्युलर आपण ह्या गोष्टी नाही केल्या तरी सुद्धा चालतं. आणि दुसऱ्या अजून महत्त्वाच्या गोष्टी अशा आहेत की आता उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे आणि उन्हाळ्याचा दिवस हा भरपूर मोठा असतो आणि आपल्याला कामासाठी सुद्धा खूप वेळ मिळतो. त्यामुळे आपण शक्य तितकी आपली घराची स्वच्छता करायची आहे. काही तुमचे उन्हाळ्याचे वाळवणीचे पदार्थ असतील जे खराब होत आले असतील, काही धान्य असतील ज्याच्यामध्ये किडे आळ्या झाले असतील, ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीनेही चांगलं नाही आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते, सकारात्मकता राहत नाही. त्यामुळे तुम्ही त्या धान्यांना ज्यांना कीड लागली त्यांना तुम्ही ऊन देऊन घ्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या किचनमध्ये सर्वांच्याच किचनमध्ये फ्रीज हा असतो आणि कुणाकोणाच्या फ्रीजमध्ये अगदी फंगस झालेलं असते, वरती जे दरवाजाच्या तिथे काळसर फंगस झालेलं असते ते तुम्ही स्वच्छ करून घ्या. ते देखील आपल्या आरोग्याच्या दृष्टीने चांगलं नाही. फ्रीजमध्ये खूप दिवसापासून पडलेल्या ज्या वस्तू आहेत त्या देखील तुम्ही फेकून द्या. त्यातले पॉट वगैरे काढा, ते स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्याने साफ करून त्याला सुकून परत ते फ्रीजमध्ये स्टोअर करून द्या. यामुळे आपल्या घरात सकारात्मकता येते आणि आपलं आरोग्य देखील अतिशय उत्तम राहते.
तर ह्या त्या काही गोष्टी होत्या जे आपल्याला नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या अगोदर करायचं आहे, गुढीपाडवा येण्याच्या अगोदर करायचं आहे. व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आणि हा व्हिडिओ इतरांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळू शकेल. धन्यवाद.